नमस्कार, मी सौ स्वाती सुरेश कोलगावकर, कोल्हापुरात वास्तव्यास असलेली एक गृहिणी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र मी अंतरंग ज्ञानसूर्याचे या माझ्या काव्यसंग्रहात रेखाटलेलं आहे. तर याचा थोडक्यात परिचय करून देते. पृथ्वीवर जिथं माणूस पोहोचलाय त्या ठिकाणापर्यंत बाबासाहेबांशी संबंधित साहित्य पोहोचले आणि त्याचा वाचक वर्गही फार मोठ्या प्रमाणावर आहे. आजवर त्यांच्या जीवनावर शेकडोनी ग्रंथ आहेत, पण पद्यात्मक स्वरूपातील हे काव्यसंग्रह बहुधा पहिले असावे. मला तशी पार्श्वभूमी नाही आहे साहित्य क्षेत्राची, तरी पण मधुसिंधू नामक काटेकोर आकृतिबंध असलेल्या एका काव्य प्रकारामध्ये मी त्यांचा जीवन प्रवास रेखाटायचा प्रयत्न केलाय. तर यामध्ये त्यांचं बालपण, तेव्हाची परिस्थिती, कार्यस्वरूप, गोलमेज परिषद, विविध सत्याग्रह, मनुस्मृती, संविधान कलम 21 की जे अत्यंत महत्वाचं आहे, पुणे करार, त्यांच्या पत्नी वात्सल्यमूर्ती रमाई, त्यांचं सदन, राजगृह आणि वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून एकत्रित असा संदेश आणि शेवटी ज्ञानसूर्याचा अंत, अशा विविध भागांमध्ये 4 ओळींच्या जवळजवळ 2000 कडव्यांच्या रचना या पुस्तकात झाल्या आहेत. प्रकाशनापूर्वी कोल्हापूरचे लाडके खासदार माननीय श्री छत्रपती शाहू महाराज साहेब, तसेच समाजातील प्रतिभावंत, विचारवंत, इतिहास संशोधक आणि बाबासाहेबांचं कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत असलेल्या, म्हणजे आपलं उर्वरित आयुष्य त्यासाठी व्यतीत करणाऱ्या काही महनीय व्यक्तींनी या माझ्या काव्यसंग्रहाचं समीक्षण केलंय आणि मनापासून शुभेच्छाही दिलेल्या आहेत. तर अशा सहज, सोप्या, ओघवत्या भाषेतील माझ्या या रचना आपणास नक्कीच आवडतील आणि बाबासाहेबांची विचारधारा जनमनात रुजेलही अशी